जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री नामाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण थांबायचं नाव घेत नाही. फडणवीसांनी आव्हाडांचा चांगला समाचार घेतला तर भुजबळांनी जोरदार टोले लगावले. तर दुसरीकडे आव्हाड मात्र भूमिकेवर ठाम आहेत. पाहूया. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार तो शाकाहारी शोधायला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामाबाबतच्या वक्तव्याचे पडसाद आजही उमटत आहेत. आव्हाडांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला, पण सत्ताधाऱ्यांकडून आव्हाड यांना लक्ष्य करणं सुरूच आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी तर शरद पवार गटाला संपवायला विरोधकांची गरज नाही, त्यांचे सोकॉल्ड नेते समर्थ आहेत असा जोरदार टोला लगावला. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांना हिंदू देवदेवतांवर न बोलता औरंगजेब, अल्लाउद्दीन खिलजी आणि अफजल खानावर बोलण्याचा खोचक सल्ला दिलाय. राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो ग्रुप आहे तो संपवण्यासाठी इतर पक्षांनी काही करण्याची आता काही गरज आहे असं मला काय वाटत नाही. त्यांचे जे काही असे काही सोकॉल्ड जे आहेत नेते आहेत ते तो पक्ष संपवायला पुरेसा आहे. आमच्या देवदेवतांवरती न बोलता त्यांनी अफजल खान, औरंगजेब, खिलजी काय केलं, ते काय खात होते, ह्याचं प्रवचन जे आहे ते मुंबऱ्यामध्ये जाऊन दिलं पाहिजे. लोकांना जे आहे ते आमच्या हिंदुत्वाबद्दल, हिंदू देवदेवतांबद्दल जे आहे ते शिकवण्याचं भानगडीत त्यांनी पडू नये असा सल्ला देखील मी त्यांना देतो. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये व्यासपीठावर प्रभू श्रीरामांबाबत अशी वक्तव्य केली जातात. शरद पवार यावर काही बोलत नाहीत. याचा अर्थ राज्यामध्ये जातीय दंगली घडवायच्या आहेत का, असा सवाल आमदार संजय शिरसाट यांनी केलाय. तर आमदार किशोर पाटील यांनी तर आव्हाडांची चामडी सोडण्याची भाषा केली. समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि एकमेकाच्या विरोधात एकमेक ठाकले जावेत हा उद्देश कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे. त्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेब होते, त्यांनी कोणतीही रिॲक्शन दिली नाही. याचा अर्थ असा होतोय की यांना महाराष्ट्रामध्ये काही जाती दंगली घडवायच्या आहेत की काय असा संशय निर्माण झालेला आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे काही लोक आहेत, मग ते संजय राऊत असतील किंवा हा जितेंद्र आव्हाड असेल, यांना तर खरं म्हणजे चौकात उलट टांगून मारलं पाहिजे, यांच्या चामड्या काढल्या पाहिजे. त्याच्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाहीत. काहीतरी समाजात तेढ निर्माण करणे हा एक दृष्ट हेतू ह्या जितेंद्र आव्हाडचा आहे. दरम्यान आव्हाडांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांनी आव्हाडांना मोलाचा सल्ला दिला होता. महत्त्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्मावर बोलणं सोडलं पाहिजे असं ट्विट रोहित पवार यांनी केलं. या सल्ल्यावर बोलताना आव्हाडांनी रोहित पवारांना अबुधाबीवरून बोलणं सोपं असतं असं म्हणत टोला लगावला. रोहित पवार आणि आव्हाडांमधील कलगीतुऱ्यावर सुप्रिया सुळेंनी सारवासारव केली. आव्हाड रोहित पवारांपेक्षा मोठे आहेत, वडीलधाऱ्यांना काही सल्ला दिला तर त्यात गैर काय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहित पवार अबुधाबीमध्ये असल्याचं सांगत खोचक प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाड वयाने रोहितपेक्षा मोठे आहेत, माझ्यापेक्षाही मोठे आहेत. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांनी कुठलेही, मग तो आपला भाऊ असेल, बहीण असेल, आई वडील, कोणीही जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असतील आणि त्यांनी आपल्याला काही सल्ला दिला तर त्याच्यात गैर काय हो, त्याच्यात काय चूक. त्याच्यामुळे जितेंद्रनी जर काही सल्ला दिला असेल रोहितला, त्याच्यात मला काही फार महत्वाचं एवढं तुम्हाला वाटतंय एवढं मला महत्वाचं वाटत नाही. रोहित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अबुधाबीवरून की वास्तविक अशा गोष्टीमध्ये आस्थेचे आणि भावनेचे विषय असतात, त्यामध्ये हे टाळलं पाहिजे होतं. अजित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याच्याशी मी सहमत आहे. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य तसंच रोहित पवार आणि आव्हाडांमधील कलगीतुऱ्यावर अजित पवारांना विचारलं असता ते काय म्हणाले तुम्हीच पहा. मी कामाचा माणूस आहे. मी असले आलतू फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. तुम्ही कामाचा विचारा. आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहिती आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांचा चांगला समाचार घेतलाय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांना सुद्धा जोरदार टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, असं एक हिंदीतलं वाक्य आहे. अशा प्रकारे ते करत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे. मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात
असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत. मौन. ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही. त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड श्रीरामाबाबत केलेल्या आपल्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत. भारतातला महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरावा ग.दी. माडगुळकर हे आमच्या हृदयातले कवी आहेत. ते काय म्हणतात काव्यामध्ये, जानकीसाठी तुझ्या मळ खूप आहे, तुझ्या माझ्यासाठी भक्ष आहे का. आम्ही आमचा राम मानतो त्याला, आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला. त्याच्या सवयी ह्या बहुजनांच्या सवयी आहेत. तो क्षत्रिय आहे. आता आम्ही एवढं बोलल्यानंतर तुम्हाला कशासाठी माझ्यावर चिडायचं? मी काय चुकीचं बोललो होतो? दरम्यान प्रभू श्रीरामांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता आव्हाड यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर आव्हाडांच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. असं असलं तरी आव्हाड मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे रामनामाचं राजकारण अजून किती काळ चालणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.